तर नमस्कार मित्रांनो. आज वार रविवार आहे आणि आज आम्ही चाललोय किल्ले बुद्रुकला. तर आमचा सौर्या म्हटलं, की "आज काय करणार आहेस? आज रविवार आहे." तर सौर्याला म्हटलं, "काही नाही, आज निवांत आहे." सौर्या म्हटलं, "आज किल्ले बुद्रुकला जाऊया काय?" मग जाऊया काय भावानं शब्द टाकला म्हणजे की जायलाच लागते. जाऊया म्हटलं, "ये." मग सौर्या म्हटला, "मी गाडी घेतो, मग जाऊया." मग सौर्या गाडी घेतो म्हटल्यावर भारीच की. मग पुढे गेल्यानंतर प्रश्न आला पेट्रोलचा. मग सौरभनं हौस-हौसानं गाडी घातली पंपावर आणि सौरभदा खुश होऊन सौरभदानं 200चं पेट्रोल घातलं. मग तिथनं पुढे आम्ही पेट्रोल घालून सौरभदा माझ्याकडे पैसे मागालता हे विषय. सौरभदाला म्हटलं, "मी काय पेट्रोल घालत नाही. मी तुला वडापाव देतो, तू मला स्टिंग दे." असा आमचा दोघांचा ठराव झाला आणि तिथनं पुढं गेल्यानंतर मग आम्ही गारगोटीत गेलो. गारगोटीत गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे सौरभदाला मी वडा दिला. पण सौरभदानं काही मला शेवटपर्यंत स्टिंग दिली नाही. बारक्या पोरांच्या घरी मला म्हटला, "हिथं आलं की देतो, तिथं आलो की." मग नंतर आम्ही पुढे गेलो राणेवाडीत. गारगोटी सोडली की तुम्हाला राणेवाडीत जायचं आहे. राणेवाडीतून पेठ शिवापूरमध्ये. तिथनं गेल्यानंतर भावांनो, ही गवत कापणी चालू होती. हे वाळलेलं गवत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण बऱ्यापैकी आपण सगळे खेडेगावात राहणार आहेत त्यामुळे आपल्याला माहिती आहे. तिथनं पुढे गेल्यानंतर भावांनो, हे तुम्हाला किल्ले भुदरगड लागतंय आणि इथून पुढे सगळा किल्लाच आहे. इथून पुढे तुम्ही बघू शकता आणि ह्या किल्ल्यांवर भावांनो बघण्यासारखं भरपूर आहे. अजून अपरिचित जागा एवढ्या आहेत की भरपूर आहेत. फक्त तुम्ही ते व्यवस्थित येऊन याचं पावित्र्य राखून ते बघितलं पाहिजे. आणि भावांनो सगळ्यात पहिल्यांदा गेल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं. कारण ग्रामदैवत आहे, गडदैवत आहे इथला आणि त्यामुळे आम्ही पुढे गेलो. आणि भावांनो मंदिर जर बघितलं तर भावांनो ह्या मंदिरचं बांधकाम बघा आणि मंदिराचं पावित्र्य बघा, हे मंदिर कसं राखलंय. एक नंबर भावांनो मंदिर आहे. इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही मंदिर बघा. त्यानंतर मी दादाने विचारलं, "दादा मी शूट करू शकतोय काय?" तर दादा म्हणले, "शूट करू शकताय, काय अडचण नाही. पण लय आगाऊपणा करायचं नाही. ते विचारल्याशिवाय काय करायचं नाही. त्याने जर करा म्हटलं तरच करत जावा, नाहीतर करत जाऊ नका." तर भावांनो तुम्ही आतून मंदिर बघू शकताय. हे मंदिर एवढं अप्रतिम आहे की याचं बांधकाम एक नंबर केलंय आणि संपूर्ण चिरात आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मंदिराच्या आत आला की तुम्हाला एकदम गार मस्त वाटणार. काही विषयच नाही. त्यानंतर इथं रविवार असल्यामुळे भाविक भरपूर येतात इथं दर्शनासाठी. आणि रविवार असू दे इतर दिवशी पण भरपूर येतात. तर तिथून पुढे आम्ही थोडंसं आजूबाजूचा मी तुम्हाला भाग दाखवतो की हे मंदिरचा आहे. हे मंदिरचा संपूर्ण परिसर आहे आणि मंदिर जर बघायचं असेल तर मंदिरचं बांधकाम आणि मंदिर एक नंबर आहे. तिथून पुढे सौरभ म्हणला की जरासं गडावरनं येऊया चला आणि तिथनं जरासं पुढे गेल्यानंतर म्हणलं हे काय भानगड? तर बघतोय तर इथं शौचालयाचं काम चालू होतं. तर मनात एक प्रश्न आला की यायला इथं आम्ही एवढे वर्ष काम करालोय आणि इथं आम्हाला मंदिरांची कामं करायला कोण परवानगी देणार आणि यांना शौचालयाची कामं करायला कोण परवानगी दिली आणि यांच्याकडे शौचालय बांधायला पैसे आहेत तर मंदिराचं काम करायला पैसे का नाहीत? आणि हे बघू शकता की तुम्ही कामगारांना राहायला एवढी चांगली पत्र्याची खोली मारून दिल्या, पण मंदिराच्या वरती पत्रे मारायला ह्यांच्याकडे पैसे नाहीत. मग जरासा सौरभदा चिडला, पण असू दे म्हटलं साहजिकच आहे राग येणारच. पण सौरभदा का चिडला हे तुम्ही शेवटला बघा. तिथनं पुढे गेल्यानंतर तुम्हाला भावांनो हे महाराज साहेबांची म्हणजे ही सदर आपली आहे. सदर झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण पहिला सदर बघा. सदर बघितल्यानंतर हे शिव मंदिर येतं. इथं महाराजांचं मंदिर पण आहे हे. इथं तुम्ही बघू शकताय. तिथून पुढे गेल्यानंतर भावांनो ही दुधी तलाव आहे. दुधी तलाव म्हणजे एक नंबर. ह्याचं पाणी एवढं भारी आहे की मस्त आहे. तुम्ही पिऊ पण शकता. एक नंबर पाणी आहे. तिथनं पुढे गेल्यानंतर सौरभला म्हणलं जरासं जकोबाई मंदिरमध्ये जाऊन या चल म्हटलं आणि इथं पूर्व दरवाजा पोकर खिंडी सुद्धा आहे. मग तुम्ही हे मंदिर बघू शकता की हे मंदिर एवढं भारी आहे की अंडरग्राऊंड मंदिर आहे खाली. ह्याच्यात तुम्ही जावा आणि जर गेल्यानंतर एसीला भावांनो झक मारेल असं इथं थंड आहे. एक नंबर वाटते भावांनो. खतरनाक मंदिर आहे. मंदिरचं बांधकाम कसं केलंय की तुम्ही विचार पण करू शकत नाही. पण एक नंबर आहे. इकडे सहजासहजी जास्तीत जास्त कोण नसते. पण जर गडावर जर गेला तर जकोबाई मंदिरचं अवश्य दर्शन घ्या. हे मंदिर बघा तुम्ही. फक्त एवढंच करा की तिथं त्या मंदिरचं पावित्र्य राखा. हे मंदिर स्वच्छ ठेवा. इथं काही करू नका. व्यवस्थित दर्शन घ्या. व्यवस्थित जावा. आणि तुम्ही जर ही मूर्त्या बघू शकताय, ही जकोबाई आईंचं ही मूर्ती आहे. म्हणजे एकदम पुरातन त्यातल्या काळातल्या आहे. म्हणजे तुम्ही मूर्ती बघून तुम्ही समजू शकता की बाबा ही किती सालच्या मूर्त्या असतील. त्यानंतर पुढे गेल्यानंतर सौरदा म्हणला साप झोपलाय, त्याला काय करू नकोस, दुपारची वेळ आहे. त्यानंतर पुढे जाऊन जरा झूम करून बघतोय तर साप मेलेला, पण काय विषय नाही. आणि इथून पुढे तुम्ही बघू शकता की सौरभला का राग आला असेल की हे अंबामातीचं मंदिर. इथे यांच्याकडं शौचालय बांधायला पैसे आहेत
इथे यांच्याकडे चांगली जवळजवळ आम्ही तिथे विचारलं त्यांना, दादा हे पत्र्याचं रूम करायला किती खर्च आला असेल, तर ते म्हणले 2.5-3 लाख रुपये जर सहज आला असेल. तर सौरभ म्हणला की एवढं तर आमचं मंदिरचं काम झालं असतं, पण आम्हाला कोण परवानगीच देईना. तरी ही मंदिरची अवस्था तुम्ही बघू शकताय, मंदिरची अवस्था बघू शकताय, आतली मूर्तीची अवस्था बघू शकताय. आणि भावानं तुम्हाला काय वाटते तुम्ही खाली कमेंट करा तुम्हाला काय वाटते ते. आता ही मंदिरच्या तुम्ही जर भिंत्या बघून तुम्ही सांगू शकता की बाबा त्यावेळेचं मंदिर काय असेल आणि त्या मंदिरचा रुबाब काय असेल त्यावेळी, आणि आत्ताची अवस्था काय आहे बघा. म्हणजे ह्या मंदिराकडे एवढं दुर्लक्ष केले की ह्या मंदिराकडं कोणीच येत नाही. आणि ह्याचं बघू शकता बांधकाम सगळं पडलेलं आहे. पण जे काही संघटना आहेत, काही परिवार आहेत, ते भावानू इथं अजून पण काम करतायत आणि त्या प्रयत्न आहेत, पण त्यांना भावानू यश मिळणार, त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी मिळत नाही. आणि हे मंदिर बघू शकताय, अंबामातेचं मंदिर आहे. आणि बघा असं एकदम म्हणजे काय म्हणतात की त्याला. तर आम्ही हे सगळं करून घरी जात होतो. घरी जाता जाता आम्हाला 6 वाजले.